पुरस्कार भेटला, हे पुरस्कार हे पूर्ण माझ्या गावाचा विकास माझ्या हाताने झालेला आहे आणि सगळ्या गावाचा आशीर्वाद मला भेटतं म्हणून हे आशीर्वाद हे अवॉर्ड मला भेटलेला आहे. त्याच्यामध्ये मी माझ्या गावाचा पूर्णपणे त्यांचा मला पाठिंबा असल्यामुळं मी त्यांचा धन्यवाद करतो. गावामध्ये आपण विकासाची कामं काय काय कोणकोणती राबवली, त्यामुळे या ठिकाणचे नागरिकही तुमच्यावर खुश आहेत आणि महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला महाराष्ट्रात 2 नंबरचा पुरस्कार तुम्हाला दिलेला आहे, याबद्दल आपण काय सांगा? महाराष्ट्र सरकारचे मी धन्यवाद करतो. माझ्या गावामध्ये जे विकास कामं झालेले आहे, माझ्या हाताने मी अगोदरचं गावठाणचं काम पूर्ण प्रयत्न करून गावठाणचं काम केलेलं आहे आणि माझ्या गावामध्ये गावठाणचं काम माझ्या गावामध्ये पूर्ण झालेलं आहे. 24 तास लाईट भेटती, पाणी प्रत्येक दिवस एका माणसाला 70 लिटर पाणी आमच्या गावाला भेटतं आणि दररोज फिल्टरचं पाणी गावामध्ये भेटतं. रोडचं काम झालेलं आहे, नाल्याचं काम झालेलं आहे आणि मी माझ्या खर्चानं देवाने आम्हाला बुद्धी दिलेली, त्याच्यामुळं आम्ही 12 लग्न आम्ही स्वतःच्या खर्चाने केलेले आहे. त्याच्यामुळं आम्हाला गरिबाचा आशीर्वाद भेटतं, मला असं वाटतं. जे तुम्ही आता म्हटलात की हे माझ्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही 12 लग्न या ठिकाणी मुलामुलींची लावलेली आहे. ते सर्व धर्म समुदाय होते का? सर्व जाती धर्माची लोकांची लग्न या ठिकाणी लावले होते? ते कसं झालेलं आहे, हे लग्न आम्ही पहिल्यांदाच लावा लागले होते. त्याच्यामध्ये आम्हाला ते लग्नाचा एवढा जजमेंट नव्हता. त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे की नुसतं मुस्लिम समाजाचे हे 12 लग्न आपण लावलेले आहे. त्याच्यानंतर मी थोडं लग्न लोकांचे करणारच आहे. जेव्हा जर आम्हाला बुद्धी दिली तर मी सर्व समाजाचे लग्न करायची अशी माझी तयारी आहे. खरोखरच सरपंच महोदय लतीफभाई यांनी या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल लोकप्रकाश महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं तर अभिनंदनच, परंतु त्यांनी गावामध्ये जे सामाजिक काम केलं आहे, मेन ज्या समस्या आहेत नागरिकांच्या, रस्ते, नाली, पाणी आणि लाईट या सुविधा आणि अंडरग्राऊंड नाल्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत. या गावामध्ये सुशोभीकरण गावामध्ये केलेलं आहे आणि त्याच प्रकारे याच गावामध्ये मुस्लिम समुदायातील 12 गरीब परिवारातील लग्न देखील त्यांनी स्वखर्चाने लावलेले आणि त्यांनी असा या ठिकाणी पुढे मानस ठेवलेला आहे की सर्व धर्म समभाव या माध्यमातून भविष्यामध्ये आम्ही सर्व जाती धर्माच्या मुलामुलींची देखील या ठिकाणी लग्न लावण्याचा त्यांनी मानस ठेवलेला आहे. लोकप्रकाश मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड, माजलगाव.